हाय फॅमिली, गुड मॉर्निंग. ताई, हो. मासे खायची इच्छा आहे का? हा, बरेच दिवसात नाही आणले ना. बघतो आता जाऊन काय मासे आहेत का, घेऊन येतो. अजून काय आणायचं आहे? अजून काय आणायचं? दूध लागते मला. आणि हा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, श्रावण चालू होतोय 4-5 दिवसांनी. तर आमच्या जिल्ह्यामध्ये ना श्रावण नॉर्मली पाळला जात नाही. म्हणजे ज्यांच्या घरी गणपती वगैरे असतो ते लोक श्रावण पाळतात आणि बाकी मासे वगैरे खातात. प्रत्येक भागात वेगळं असते. सगळेजण श्रावण पाळतात, पण आमच्या भागात असं नाहीये. तर त्यामुळे जर का श्रावणामध्ये तुम्हाला आमच्या घरी मासे दिसले तर त्यावरून कमेंट करू नका की श्रावणात पण मासे खातात का, कारण ह्या जिल्ह्यामध्ये खातात. आणि प्रत्येक कम्युनिटीचं वेगळं असते. कुठे कुठे रोज मासे खाल्ले जातात, कुठे आठवड्यातून 5 दिवस खाल्ले जातात. तर आमच्या इथे खाल्ले जातात. 5 दिवस नॉनव्हेज खाल्लं जाते आठवड्यातून. 5-6 वर्ष झाली बघताय तुम्ही आता. तर श्रावणामध्ये पण मासे खाल्ले जातील, तुम्हाला बघायला मिळतील. श्रावणामध्ये बोंबील वगैरे खूप छान येतात. मासे कसे पकडले जातात किंवा बोटीतून लिलाव कसा होतो ते सगळं आम्ही दाखवूच तुम्हाला. तर आता जातो आणि बघतो काय मासे आहेत आज मार्केटमध्ये. येत तर नाही समुद्राचे मासे, तरी पण बघूया काय असेल तर घेऊन येतो. ठीक आहे, आलोच पटकन. हे जाऊन पटकन. आणि सुनीताकडे आलोय मी. काय काय? करकरा हलवा, पापलेट. करकरा हलवा आणि पापलेट. ऐक ना, हे ओळखतात कसं काय फ्रेश आहे ते? लाल गौरी बघायची. हे लाल पाहिजे. हां, तर फ्रेश. आणि पापलेट कसं ओळखणार? सफेद. दाखव. दाबून बघायचं असं. करकरा ना? जर एक उचलून दाखव ना, किती मोठा आहे बघू. हां, मस्त आहे. कितीला? 600 रुपये. आणि हा बघा करकरा कापते. कलर असते ना, बोटीतून काढले का लगेच. हा पिवळा आणि हा सफेद का? हा, ते बोटीनं काढले का ताजे ताजे असतात ना. अच्छा, ताजे आहेत. मग बर्फात ठेवला कलर उतरतो, मग असा होतो सफेद. हे पण तसेच होते असं. आधी पिवळे नंतर सफेद. आणि हा बघा करकरा. डोकं कोणाकोणाला खायला आवडते कमेंट करून सांगा माशाचा. बोटी चालू होती ना 15 तारखेला. कधी 15 ऑगस्टला चालू होतात? 15 ऑगस्टला बोटी चालू होतात आमच्या इथल्या. हा बघा करकर. ते जातात ना, आम्ही पण तिकडेच जातात ना. तर 1 किलो विकतात. चवीला भारी ना करकरा. तुम्हाला आता श्रावणात भारी भारी मच्छी बघायला मिळेल. काय स्वस्त पण आणि मस्त ना. चला, घरी गणपती नाही ना आपल्या इथे. काय गणपती ज्यांच्या घरी ते श्रावण पाळतात ना. सगळ्यांनी श्रावण केला तर मग तुमचं कसं चालेल? तुमचं घर कसं चालणार? त्याच्यावरच पोट आहे ना तुमचं. करकरा मासा किती किलोचा असेल हा? 1 किलो. आज तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशी आहे एकदम मच्छी बघून. खूप दिवसांनी आज मासे आल्यात घरात. तुझं काय चाललंय बाळा? तू काय करतो? तुम्हाला बघायचं किती हुशार आहे बाळ. मिरची खातो? खा ना. आता बोललो हुशार आहे आणि तू मिरची खायला. ठीक आहे, हा खा. वेळा पोरगा. आणि तर मच्छी आणलेली आहे आज. हे बघा, खोल जरा पिशवी. काय काय आहे बघ जरा. ताई तुमच्या इथे श्रावणात खातात का नॉनव्हेज? खातात ना.
आपल्या भागात गणपती असेल त्यांच्या घरीच नाही का? हा, प्रत्येकाचा प्रत्येक प्रश्न आहे तो. पण कसं आहे आमच्या भागात काय आहे तुम्हाला सांगितलं, वाईट वाटून माणूस घेऊ नका. जे श्रावण करतात त्यांनी नक्की करा. तर मासे, ए प्रथा हे बघ काय घे खा. खायचे तू खाईल बघू तिथे रिॲक्शन. घे खा. अरे घे खा. घे ना, खा ना. थांब देतो, थांब तुला. हे बघ, तुला आणलंय बाबू. ही कोणाला पाहिजे? पापलेट कोण खाणार? घे. हात नको लावू, हात नको लावू. हे बघ, घे घे. लागलं डोक्याला. हा, एखाद्याला वाटत खरोखरच रडते. तर आज मासे आहेत आई बघ. आज तर बहुत खुश होगी ना तू. ही पापलेट आहे. पापलेट आहेत हे बघा, छान आहेत पापलेट पण. आणि फ्रेश आहेत नुसते. आणि एक अख्खा करकरा होता. हा करकरा आहे का? हा करकरा आहे, एकदम ताजा ताजा फ्रेश आला होता म्हणून घेतला. फ्रेश ताजा आहे. तर आज मला वाटण पण बघायला मिळेल कसं बनवतात ते. मच्छी पण दाखवेल आई परत एकदा. तर बघूया आता आपण. प्रथा तू जा, तू आत्या बरोबर जा. तू आत्या बरोबर खेळायला. आजी बनवते रस्ता आज. आणि मंडळी आमची टीम आणि रंजिता गेली आहे पुण्याला. काल सकाळी ठाण्याला गेली आणि आज सकाळी पुण्याला शूट होते त्यासाठी पुण्याला गेले. तर बहुतेक उद्या किंवा परवा येतील ते पालघरला परत. कारण ठाण्याला फर्निचर वगैरे घेतलंय, त्याची पण डिलिव्हरी आहे. मग रंजिता बोलते मी जाऊन येते. तर रंजिता नाही आहे. आणि आईच्या चेहऱ्यावरून खुशी बघून काय वाटते? कसं वाटते तुला आई? मासे आता काय करणार आहेस? हे तर कालवणच करते ना, मस्त होऊन जाईल. बघू थोडेसे तुकडे तळते नाही तर. हा, आणि पापलेट संध्याकाळी. पापलेट संध्याकाळी होईल. आणि प्रतीक आल्यावर. हा, प्रतीक तर दुपारी येईल म्हणा जेवायला. प्रत्येक दुपारी येईल, पण संध्याकाळी सगळेच असतात ना, मग होऊन जाते. आता आपण धुवून घेऊया. तू धुवून घे आणि मग आपण दाखवूया सर्व रेसिपी. चंदा माझी शिकलेली नव्हती का? बोट बघ बोट. कसं कसं जंतर मंतर बोट नाही ना, जंतर मंतर बाई ग, असं असं करते ना तू. असं कर ना. तर हे बघा मंडळी, हिरवं वाटण बनते. परत एकदा दाखवतो. कोथिंबीर घेतली आईनी, लसूण, मिरची आणि आलं घेतलेलं आहे. आणि हे ताई आपल्या बारीक करून घेतात आता. हिरवं, तुमच्या घरी पण हेच असते ना? आपल्या माशांमध्ये हेच असते ना हिरवं वाटण. रस्सा जाणवतो आणि चव पण येते. चव येते. आई तू हिरव्या मिरच्या वापर ना जरा. हिरव्या जास्त तिखट लागेल ना. सगळेच खातात ना, पोरी बिरी पण खातात. कमी टाकायच्या. तुम्ही कुठल्या वापरतात? आपला मसाला असतो ना तिखट, मग त्यासाठी. बरोबर. आणि ही गावठी कोथिंबीर असली तर अजून छान नाही का ग? मला सांगते बाबाची. मला सांगते म्हटलं बाबाची आहे ती. बाबांची डायरी कोण घेतलं रे? कोणी घेतली? ती बाबाची आहे. रात्री रात्री येते उठवायला दीदीला. दीदी सकाळी शाळेत जाते आणि तू सकाळी सकाळी ते उठवते दीदीला. बघ बाबा कुठे? बाबा दाखव. हे बघ प्रथा, ते बघ वरती, बघ वर बघ. ते बघ तिकडे, ते बघ, ते बघ इथे, हे बघ, ते बघ बाबा. आणि कुठे आहेत अजून बाबा? कुठे आहेत? झोपेला आलं ते आता. तुझ्या बाबांनीच दिली मला फ्रेम गिफ्ट. ही बघ अॅनिव्हर्सरी किती होती? 10वी ना. हॅपी 10th. मम्मा आहे, दीदी आहे, बाबा आहे. अजून तिकडे तिकडे बाबा. ते बघ फोटो आहेत. कधी असा होणार मी परत? बाबा. बाबा कोणाचे आहेत? तुझे आहेत? ए छोनू, झोप आली. झोपेला आले ते आता. झोप आली. प्रथाला झोप आली. कुठे चालली? सगळ्यांना हे फ्रॉक घातलं का आवडते. बाबांनीच आणलंय ते, मोठे बाबांनी. हे बघा कुठून आणलं तेच आठवत नाही. दुबई वरून. हे बघ बाबांनी आणलाय, मोठे बाबांनी. चोनू मस्ती मस्ती मस्ती. हो हो. त्या दिवशी घातलेलं ना आपण मार्केट याला गेलेले, ते डिमार्ट नाही रिलायन्सला, तेव्हा घातलेलं. सगळे सांगतात प्रथाला हे फ्रॉक छान दिसते. आणि त्यात लेंगा पण घातलाय. थँक्यू बोल. थँक्यू बोल. थँक्यू बोल. थँक्यू बोल असं. हा, तर हे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे. अशा प्रकारे वाटण करायचं. तर आता आपण करकऱ्या माशाचं कालवण करायला सुरुवात करूया. चला. तर आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण
हे बघा लसूण घेऊया, भरपूर असं लसूण घ्यायचा. त्यात आपल्याला वाटण टाकायचं आहे. हे बघा आता मगाशी केलं ना आपण मिरच्या कोथिंबीरचं. तीन चमचे मी वाटण टाकलं. आता हे छान शिजवून घेऊया आपण. आपण त्याच्यात आता टॅमॅटो टाकूया. टॅमॅटो पण नरम झाल्यात. आता आपल्याला मसाले घालायचे आहेत. हा आपला घरचा आहे घरगुती मसाला. छोटा चमचा आहे म्हणून 4 चमचे टाकले. हळद, काश्मीरी मिरची पावडर, तीन चमचे टाकली आणि मीठ. हे बघा झाले. सगळी कमाल असते ते आपल्या हिरव्या वाटणाची. हिरवं वाटण जर ताजं असलं ना तर मच्छी, कुठलीही मच्छी घ्या तुम्ही, करकरच नाही, एक नंबर लागते. फक्त वाटण ताजं पाहिजे. आता आपण चिंचेचं पाणी टाकूया. आता मस्त आपण उकाळा देऊ त्याला आणि नंतर मासे टाकूया. तर बघितलं मंडळी किती सिंपल आहे. म्हणजे तुम्ही जर बॅचलर असाल आणि एखादा म्हणजे शिकत असाल, रूमवर राहत असाल, असं मस्त हिरवं वाटण बनवा. लाल मिरची पावडर, हळद, मीठ, काश्मीरी मसाला असला तर चालेल, नसला तरी चालेल. बस सगळं टाका, मिक्स करा, चला रस्सा तयार. म्हणजे मालवणी पद्धत वेगळी आहे. तिथे कोकमाचा वापर केला जातो, खचका लागतोय. आणि आमच्या भागामध्ये चिंचेचा वापर केला जातोय. तुम्हाला चिंच जास्त दिसेल इथे या भागामध्ये. आगरी कोळी समाजामध्ये पर्टिक्युलरली चिंचेचा वापर केला जातो आणि कोकणामध्ये कोकमाचा. बरोबर हो. तर आता रस्सा तयार होईल. मग बघा तुम्ही किती छान. पण कोणी कोणी एकटे जर राहत असतील ना रूमवर तर हे असं करायचं, पटकन आणायचं, कापूनच आणायचं तिकडनं. आपलं जरासं मिक्सरला किंवा खलबत्त्यात मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण ठेचायचं. म्हणजे मिक्सर नसला तरी चालेल. हां, खलबत्त्यात कुटायचं, टाकायचं. एक नंबर भाजी. फक्त वाटण फ्रेश करा, मग पोट्टीवर मच्छी असू छान. करकरा मासा पाहिलात तुम्ही, किती छान लागतो हा चवीला. आणि आता पावसाळ्यात तर तुम्हाला जशी ती आमची कोळींताई सुनीता बोलली की पावसाळ्यात मच्छी जाम स्वस्त आणि भारी भारी मच्छी येते. तर सगळी तुम्हाला बघायला मिळेल. श्रावण संपल्यावर, गणपती गेल्यावर वगैरे तुम्ही पण करून बघा. उकळलंय का बघूया कालवण. हे बघा, हे बघा किती छान उकळले. आता आपल्याला त्याच्यात मच्छी सोडायची आहे. आपले 5-7 मिनटं उकळून घेऊ. छान अशी उकळू आणि पुन्हा दाखवते तुम्हाला. तर मंडळी भात शिजतोय आणि रस्सा पण तुम्ही पाहिलात. आणि बघा किती छान प्लेटिंग केलाय. तर मस्त असा व्हिडिओ फेसबुकवर येईल ह्याचा रेसिपीचा. तुम्ही तर पाहिलातच म्हणा यूट्यूबवर. आणि एक नंबर झाला असावं, कारण कलर जो आहे ना, कलर हा बघा, कलर बघूनच भारी वाटते. एक नंबर. आणि मंडळी आज सकाळचा व्हिडिओ कोणी कोणी पाहिला? आई पाहिला का? हो बघितलं. तर ह्याच्यावर नंबर दिला आहे त्यांचा, व्हॉट्सअप नंबर. तुम्हाला प्राईस हवी असेल ना, खूप जण कमेंट करतात की किंमत नाही सांगितली. तर प्राईस हवी आहे तर व्हॉट्सअप करा, पूर्ण कॅटलॉग येऊन जाईल त्यांचा. सगळ्या गोष्टींची किंमत तुम्हाला कळेल. त्यात 1000 रुपयापासून 15,000पर्यंत साड्या आहेत त्यांच्याकडे. आणि आजी आणि नातीचा खेळ चालू आहे. वा 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 वा. आजी गाणं गाणं प्रथासाठी. बाबू कोणतं गाणं बोलूया आपण? गाणं बोल बाबू. त्यांना दोघींना घेतलं ना, कधी कुठे असली तर जावं तिथे इकडे बसेल. हा हा, जा बाबांना दाखव. बाबांना, बाबू, बाबांना, बाबांना. बाबा कुठे आहेत?
बाबा गेले, कुठे गेले बाबा? गेले. हा? बाबा नाही आहेत. बाबा नाही आहेत. जा बाबांना दाखव. हे बघ अय्या, त्याचं डोकं कुठे न तू दर हे दाखव बाबाला. हा बघ स्वतःच घेऊन पडले. चॅप्टर आहे एकदम, तिला सगळं माहिती आहे. बाबू बोल मम्मा, बोल मम्मा. बाबूची आजी गेली तिचे वेगळेच खेळ चालू. पण आता मांड्या नाही फिरत चालायला लागल्यापासून. हो अजिबात नाही. कुठे चालली का आता? बघ आई आता मजा बघा. ए कल्याणी आली. ती काय आली कल्याणी? आता कसा मुंडी फिरवली बरोबर, मान फिरवली बघ. आली का कल्याणी? आली हा ते बरोबर कळते तिला. ए कल्याणी ये लवकर. आली वाटतं कल्याणी. कल्याणी प्रथा हाक मारते ये. आज ऊन बघ किती पडलंय. वा आज ऊन बघा, छान ऊन पडले. कडक ऊन पडले, कडक. असं वाटतं की उन्हाळाच चालू आहे. गरम पण होते आज. आली आली आहे परत. थँक्यू. तो पण दे, तो दे, तो दे. हा दे, दे ना. ए प्रथा तुझ्या हातात आहे तो. दे दे मला, दे दे बाबू दे. बघितलं. थँक्यू. आता माझं आहे. आता नाही मी नाही देणार. तू का दिलंस मला? नाही देणार. नाही आता नाही. ओके ओके ओके. खोटा आणि डोळ्याला फाडी पण नसते. खोटं रडून दाखवते. तिला माहिती आहे ना लगेच होईल इच्छा पूर्ण. नाही पण काय कोणतं गाणं ते? बाई ग नाही, जंतर मंतर. जाऊ जंतर मंतर. इकडे बघ ना काय चाललंय तुझ्या तिलाच माहिती. जंतर मंतर बाई ग. बाबाने गाणं लावलं बघ, जंतर मंतर. हा बघ बघ ते कसं कळते, सांगितलं का? बाबांनी गाणं लावलं जंतर मंतर. लागलं का? लावलं गाणं. कोण आहे? मम्मा आहे. ए मम्मा आहे, मोठी मम्मा. मम्मा आहे तिकडे आहे ना. मग ये ये मम्मा ये ये. बोलो 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 मम्मा ये ये ये. बोलो मम्माला बोलो. ये ये. अगं बाई, आणि बाबाला प्रतीक आलेला आहे आता. बाबाला बघून केवढी हसते व. हे या घरात बस. हे तुमचं घर आहे दोघांचं. ठीक आहे, वा वा वा. घरामध्ये बस. बाबा गाणं बोल. छत्रीवर काही गाणं आहे ना? बोल बोल. आहे ना. बघा कशी ओळखते बाबाला बरोबर. तेच तर. रात्री झोपवलं ना. बाबा ऐकलं मी. बाबा कोणाचे बाबा? कुठलं गाणं प्रतीक? कुठलं गाणं बोलतो रात्री? कोणतं गाणं बोलतो? पापा कहते हा बोल. कसं बोल कसं? बोल जरा बोल. पापा कहते हे बड़ा नाम. हो नाच. हा, आता नाच. अरे काढला हात बाहेर. दादा बघा बजा बघा. परत इकडे बघ. इकडे हे बाबा हे घे. हे घे. ये 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 ये. हे घे. हे तर हे घेऊन जा. आणि आमची सगळी टीम गेली आहे पुण्याला, त्याच्यामुळे सगळं खाली खाली आहे. कुठं चालला बाबू तू? हे घे. हे घे. हे घे. हे बघ, हे घे, हे घे. अरे आली 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 आली. आता इकडे बघ. प्रथा बघा ना बाबा. बघा प्रथा आकर. प्रथा आकर. आधी आकर. आकर आ. प्रथा आकर. मूड नाही मत करायचा. प्रतीक करकरा कसा होता रे? मस्त होता. ताजा होता? अजिबात एखाद काटा होता वाटतं पण ताजा होता का विचारलं? काटा नाही. ताजा एकदम फुल ताजा. फुल ताजा. पावसाळा सहसा भेटत नाही. ताजा मस्त होता मच्छी. आजच आला होता फ्रेश मच्छी. मस्त होती. कल्याणी आली. कल्याणी आली. कल्याणी ये लवकर. नाही तिला कल्याणी माहिती आहे. तुला माहिती नाही, कल्याणी माहिती आहे तिला. आली मम्मा. मम्मा आली. मम्मा हा कल्याणी ही बघ प्रथा इथे आहे. लवकर ये कल्याणी. कल्याणी ये लवकर. प्रथा इथे आहे बघ. ही बघ प्रथा. हा ये कल्याणी. कल्याणी ये. ये कल्याणी आली. ती बघ कल्याणी आली बघ. लवकर जा 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 लवकर. आली 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 आली. तर मंडळी आईची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. करकरा मासा कसा वाटला? छान फ्रेश, ताजा ताजा आणि टेस्टी. काय बरोबर. आणि श्रावणबद्दल मी बोललो असेल काय चुकीचं तर सॉरी, कारण आमच्या इथे श्रावणमध्ये खातात नॉनव्हेज. तर जे श्रावण पाळतात त्यांनी नक्की पाळावं. नवरात्रीमध्ये आम्ही नवरात्रीत 9 दिवस ना नॉनव्हेज खात नाही. नवरात्रीचे 9 दिवस शाकाहारी असते घरी. पण बाकी श्रावणामध्ये वगैरे खाल्लं जाते इथे. भेटूया उद्या सकाळी. व्हिडिओ येईल असं वाटत नाही मला, कदाचित येईल पण बघूया. जे काय होईल ते तुम्हाला कळेलच. हो. तर भेटूया उद्या सकाळी किंवा संध्याकाळी. तोपर्यंत
बाय बाय.